धूमधडाक्यात लग्न सोहळा सुरू होता। नातेवाईक आणि पाहुणे मंडळींनी लग्नाचं कार्यालय हे पार भरून गेलेलं होतं। कार्यालयात अगदी पाय ठेवायलाही जागा नव्हती। पुढच्या काही मिनिटांमध्ये वधू व वर दोघेही 7 फेरे घेऊन आयुष्यभर एकमेकांची साथ देणार होते। मात्र लग्नाच्या कार्यालयात अचानक बिबट्याची एंट्री झाली आणि एकच गोंधळ उडाला। व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं पाहण्याआधी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धूमधडाक्यामध्ये हा लग्न सोहळा सुरू असतानाच लग्न समारंभामध्ये अचानक बिबट्याची एंट्री झाली। यानंतर मात्र बिबट्याने लग्न कार्यालयामध्ये घातलेला धुमाकूळ पाहून पाहुणे मंडळी तसेच नातेवाईकांची एकच भांबेरी उडालेली होती। नवरदेवाच्या 7 फेऱ्यांची तयारी सुरू असतानाच अचानक बिबट्या कार्यालयामध्ये आल्यामुळे वाट दिसेल तिकडे लोकांची पळापळ सुरू झाली आणि लग्नाच्या कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले। त्यामध्ये स्टेजवर असणारे वधूवर देखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कार्यालयामधून अगदी जीवाच्या आकांताने पळत सुटले। यानंतर वन विभागाला या बिबट्याची माहिती देण्यात आली। तात्काळ वन विभागाचं एक पथक लग्नाच्या त्या कार्यालयामध्ये दाखल झालं आणि सुरू झाला बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार। वन विभागाची टीम लग्न कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर बिबट्या हा कार्यालयाच्या टेरेसवर बसलेला होता। ज्यावेळी वन विभागाची टीम पायऱ्यांवरून त्याला पकडण्यासाठी वर जात होती तेव्हा वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना पाहताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। ही घटना लखनौ शहरामधील बुद्धेश्वर रिंग रोडवर असलेल्या MM मॅरेज हॉलमध्ये घडली आहे। याच दरम्यान वधूवराचे कुटुंबीय आणि नातेवाईक गाडीमध्ये बसूनच बिबट्याच्या पकडल्या जाण्याची वाट पाहत होते। अखेर 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलं आणि वधूवराच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला।